चला परत एकदा स्टार्ट करूया. जो कंटेंट आपण कंटिन्यू केलेला होता लास्ट लेक्चर मध्ये फॉरेन ट्रेड चा इम्पॉर्टन्स पाहिलं. आज आपण फॉरेन ट्रेडची मीनिंग अँड फॉरेन ट्रेड पॉलिसी बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे, तर आपण कंटिन्यू करूया. फॉरेन ट्रेडची मीनिंग तुमच्या लक्षात आली. फॉरेन ट्रेड नेमकं म्हणायचं कशाला, बरोबर आहे. फॉरेन ट्रेड मीन्स एका देशाची बाउंड्री ओलांडून इतर देशातल्या व्यक्तींसोबत जर एका देशातला बिझनेसमॅन जर व्यवसाय करत असेल, ट्रेडिंग करत असेल, तर त्याच्या व्यवसायाला आपण इंटरनॅशनल ट्रेड म्हणू शकतो. त्याच्या व्यवसायाला आपण फॉरेन ट्रेड पण म्हणू शकतो किंवा एक्सटर्नल ट्रेड असं देखील म्हणू शकतो. तर हे जे एक्सटर्नल ट्रेड लक्षात आला. आता एक्सटर्नल ट्रेड पॉलिसी किंवा फॉरेन ट्रेड पॉलिसी, याला एक्सटर्नल ट्रेड पॉलिसी पण म्हणतात, फॉरेन ट्रेड पॉलिसी पण म्हणतात आणि इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसी पण म्हणतात. पण सर्वात जास्त प्रचलित जो शब्द आहे तो आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी. याला FTP म्हणतात शॉर्ट मध्ये. FTP MCQ साठी लक्षात ठेवा. FTP चा फुल फॉर्म पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. FTP फुल फॉर्म फॉरेन ट्रेड पॉलिसी. ओके, आता फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या संदर्भात आपण इथे लक्षात घेऊया की फॉरेन ट्रेड पॉलिसी एक्झॅक्ट म्हणायचं कशाला. बरोबर, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला मॉनिटरी पॉलिसी हा शब्द ऐकलाय, तुम्ही इकॉनॉमिक पॉलिसी हा पण शब्द ऐकलेला आहे. मॉनिटरी पॉलिसीचा संबंध जो आहे तो RBI शी असतो, पण इकॉनॉमिक पॉलिसीचा जो संबंध आहे तो गव्हर्नमेंटशी असतो. मीन्स इकॉनॉमिक पॉलिसी तयार करण्याचं काम कोण करतं तर गव्हर्नमेंट करतं, आणि मॉनिटरी पॉलिसी तयार करण्याचं काम कोण करतं तर RBI करते. आता इकॉनॉमिक पॉलिसीवरती फोकस करा. इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे त्या देशाच्या संपूर्ण इकॉनॉमीच्या रिलेटेड असणारी पॉलिसी असते. मग इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे केवळ एक पॉलिसी नसते. इकॉनॉमिक पॉलिसी मध्ये अन्य पॉलिसी देखील समावेशित असतात. मग या अन्य पॉलिसी कोणत्या आहेत? इकॉनॉमिक पॉलिसी फक्त एक पॉलिसी नाहीये. हा जो आहे इकॉनॉमिक पॉलिसी हा जो शब्द आहे, हा शब्द इतर सर्व पॉलिसी मीन्स इकॉनॉमी मध्ये जे काही सेक्टर्स आहेत त्या सेक्टर वाईज तयार केलेली जी पॉलिसी आहे त्या सर्व पॉलिसीचं एकत्रीकरण म्हणजेच इकॉनॉमिक पॉलिसी असते. आता इकॉनॉमिक पॉलिसीचा एक पार्ट म्हणून आपण फॉरेन ट्रेड पॉलिसीकडे पाहू शकतो. फॉरेन ट्रेड पॉलिसी हे एक इकॉनॉमिक पॉलिसीचा पार्ट आहे. मग दुसरा पार्ट कोणता आहे? इकॉनॉमिक पॉलिसी तुम्हाला म्हटलं की खूप वास्ट संकल्पना आहे, खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये जसं की फॉरेन ट्रेड पॉलिसी इन्क्लूड होते, ओके, टॅक्स पॉलिसी इन्क्लूड होते, मग तुमची इतर इंडस्ट्रियल पॉलिसी इन्क्लूड होते, ओके, करन्सी रिलेटेड पॉलिसी इन्क्लूड होते, टॅक्स रिलेटेड पॉलिसी इन्क्लूड होते, बँकिंग रिलेटेड असेल, जी मॉनिटरी पॉलिसी आहे ते देखील एक पार्टच आहे इकॉनॉमिक पॉलिसीचा. पण मॉनिटरी पॉलिसीला हँडल करण्याचं काम RBI करते. म्हणजे या सर्व ज्या पॉलिसीज आहेत त्या सर्व पॉलिसीजला आपण एकत्रितरित्या इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो. मग इकॉनॉमिक पॉलिसीचा एक पार्ट जो आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी, हा या फॉरेन ट्रेड पॉलिसीजला तयार करण्याचं काम देखील गव्हर्नमेंट द्वारा केलं जातं. पर्टिक्युलर जो डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून फॉरेन ट्रेड पॉलिसी तयार करण्याचं काम केलं जातं. आता लक्षात घ्या की फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे नेमकं काय. ज्या वेळेस आता इथे फॉरेन ट्रेड इथे तुम्हाला अर्थ लक्षात यायला पाहिजे की ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी संबंधित आहे फॉरेन ट्रेडच्या संदर्भात. मग फॉरेन ट्रेड म्हटल्यानंतर काय येतं? इम्पोर्ट येते, एक्सपोर्ट येते, कोटा येतो, सबसिडीज येते, फॅसिलिटीज येते, सेल सारख्या फॅसिलिटीज येतात, ओके, रिस्ट्रिक्शन्स येतं. या सर्व कंटेंट्स रिलेटेड ज्या वेळेस गव्हर्नमेंट काही ऍक्शन्स घेते, काही प्लान तयार करते, काही स्ट्रॅटेजीज तयार करतात, काही ब्ल्यूप्रिंट्स तयार करतात, काही डिसिजन्स घेतात, त्यावेळेस गव्हर्नमेंट द्वारा या कंटेंट रिलेटेड मीन्स एक्सपोर्ट इम्पोर्ट रिलेटेड, फॉरेन ट्रेड रिलेटेड जे काही निर्णय घेतले जातात किंवा जो काही प्लान तयार करतो, जी काही ऍक्शन केली जाते, जी काही कृती केली जाते, या सर्वांनाच आपण म्हणू शकतो फॉरेन ट्रेड पॉलिसी. आता फॉरेन ट्रेड पॉलिसी दरवर्षी तयार केली जाते का? तर कोण करतं तर हे लक्षात आलं. मग फॉरेन ट्रेड पॉलिसी जसं इकॉनॉमिक पॉलिसी आहे, तुम्ही पंचवार्षिक योजना नाव ऐकलं असेल, ओके. पंचवार्षिक योजना जसं गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने तयार केलं, आता कालच एक बजेट झालं, ठीक आहे. मग या बजेटमध्ये येणाऱ्या
बजेटचा संबंध आणि फॉरेन ट्रेड पॉलिसीचा संबंध हा वेगळा आहे. इथे काही रिलेट करू नका. बजेट हा पूर्णतः वेगळा कंटेंट आहे, पॉलिसी नाही, ते बजेट आहे. अर्थसंकल्प त्याला आपण म्हणतो. अर्थसंकल्पाचा संबंध या पॉलिसीशी आपल्याला जोडता नाही येणार. आपण त्याला कंटेंट, तो कंटेंट जो आहे तो वेगळ्या रीतीने त्याला अभ्यास करू. ठीक आहे. इथे आपण फोकस करूया पॉलिसी बद्दल. ही जी पॉलिसी असते येणाऱ्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे याचा क्रायटेरिया किंवा याचं जो उद्दिष्ट असतात ते वेगळे असतात, कंटेंट वाईज उद्दिष्ट असतात. आता इथे फॉरेन ट्रेडचा संबंध असल्यामुळे आता ज्यावेळेस गव्हर्नमेंट फॉरेन ट्रेड पॉलिसी तयार करते, त्यावेळेस तयार करताना येणाऱ्या भविष्यामध्ये भारताकडून इंटरनॅशनल ट्रेड संदर्भात काय नियम असतील, काय कायदे असतील, कुठल्या फॅसिलिटीज असतील, कशावर बंदी असेल, कोणती गोष्टीला फ्री एंट्रन्स असेल, या सर्व गोष्टींचा एक निर्णय घेतला जातो. आणि हा जो निर्णय जो आहे तो लिखित स्वरूपात असतो. ज्यावेळेस घेतलेले जे निर्णय असतात, केलेली जी प्लॅनिंग असते, ती लिखित स्वरूपात ज्यावेळेस गव्हर्नमेंट पब्लिश करते, त्याच वेळेस त्या पीडीएफ फॉर्म मध्ये असणाऱ्या फाईलला किंवा लिखित स्वरूपात असणाऱ्या त्या फाईलला आपण म्हणू शकतो फॉरेन ट्रेड पॉलिसी. आता मग फॉरेन ट्रेड पॉलिसी गव्हर्नमेंट आतापासून तयार केली का? नाही, पूर्वीपासून फॉरेन ट्रेड पॉलिसी तयार केली जाते आणि त्या पॉलिसीनुसार आपला जो इंटरनॅशनल ट्रेड जो आहे, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, त्याला दिशा आणि दशा देण्याचं काम केलं जातं. कुठल्या पद्धतीने भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार करावा, कोणासोबत करावा, कोणत्या वस्तूंचा करावा, किती मात्रांमध्ये करावा, किती पैशांमध्ये करावा, उधारीवरती करावा की नगदी करावा, या सर्व गोष्टींचा नियम, कायदे, कानून जे आहे ते या फॉरेन ट्रेडच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड असतात. लक्षात आलं? एफटीपी इज वन ऑफ द पार्ट ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. जे तुम्हाला म्हटलं की एफटीपी एक पार्ट आहे इकॉनॉमिक पॉलिसी. इट इज फॉर्म्युलेटेड बाय गव्हर्नमेंट. ही गव्हर्नमेंट द्वारा तयार करण्यात येते. The all actions, plans, strategies and decisions of a government towards foreign trade, especially for imports, export, rules, regulation, quotas, subsidies, facilities, etc. The all actions and plan towards foreign trade policy. ते सर्व ऍक्शन आणि प्लान जे फॉरेन ट्रेड पॉलिसी संदर्भात आहे आणि विशेषत्वे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट, त्यांचे रूल्स, रेग्युलेशन्स, कोटा डिसाइड करणे, सबसिडीज देणे, फॅसिलिटीज देणे एक्सेट्रा, या सर्वांच्या संदर्भात असतात. म्हणून या सर्वांशी संबंधित असणाऱ्या पॉलिसीला फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणतात. साधी सिंपल डेफिनेशन. फॉरेन ट्रेड पॉलिसी आर गव्हर्नमेंट ऍक्शन्स. तेच आहे, फॉरेन ट्रेड पॉलिसी जी आहे ती गव्हर्नमेंटची ऍक्शन असते. स्पेशली टॅरिफ, इम्पोर्ट quotas and export subsidies designed to increase net export by promoting export or restricting import. आता मला एक गोष्ट सांगा की आपल्यासाठी एक्सपोर्ट करणं चांगलं आहे की आपल्या देशासाठी इम्पोर्ट करणं चांगलं आहे की एक्सपोर्ट करणं चांगलं आहे? मयुरी, आवाज बंद करा तुमच्या साईडचा. तुम्ही मेसेज टाइप करू शकता. इंडियासाठी सगळ्यात बेनिफिशियल कंटेंट कोणता असेल, एक्सपोर्टिंग की इम्पोर्टिंग? कारण गव्हर्नमेंट कशाला जास्त प्रोत्साहन देत असेल किंवा प्रोत्साहित करत असेल? एक्सपोर्टला. करेक्ट, एक्सपोर्टला, बरोबर आहे. मग गव्हर्नमेंट काय करते, भारतातून किंवा भारतीय उद्योजकांनी जास्तीत जास्त एक्सपोर्ट करावी आणि त्याच्यासोबतच इम्पोर्ट कमी करावी किंवा इम्पोर्ट जेवढी आवश्यक आहे तेवढीच करावी, याच्यासाठी काही नियम कायदे तयार करते. ओके, जास्तीत जास्त प्रमोट करण्याचं काम जे आहे ते एक्सपोर्टला केलं जातं. इम्पोर्टला प्रमोट करण्याचं काम केलं जातं, इम्पोर्टला रिस्ट्रिक्ट करण्याचं काम केलं जातं. इम्पोर्ट कशी कमीत कमी आपल्या भारतामध्ये येईल याच्यासाठी त्याला रिस्ट्रिक्शन्स करण्यात येते, त्याच्यावरती नियंत्रण लावण्यात येते. परंतु ज्या आवश्यक गोष्टींचा आपल्याला इम्पोर्ट करावी लागते ते आता आपण करतोच. पण इम्पोर्ट केल्याच्या नंतर आपल्याला एक्सपोर्ट जास्त व्हावी, इम्पोर्टच्या तुलनेत एक्सपोर्ट जास्त व्हावी, म्हणून इफेक्टिव्ह फॉरेन ट्रेड पॉलिसी असणं आवश्यक असतं. जशी तुमची पॉलिसी आहे तसा तुमचा व्यापार होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट
एक्सपर्टच्या माध्यमातून फॉरेन ट्रेड पॉलिसी जी आहे ती तयार करून घेण्याचं काम करते आणि फॉरेन ट्रेडच्या पॉलिसीमध्ये जे काही प्लॅन्स केलेले आहेत, जे काही डिसिजन्स घेतलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम गव्हर्नमेंटद्वारा केलं जातं. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. ही तर गोष्ट तुमच्याला इथे लक्षात आली असेल फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे काय. आता टॉप 10 एक्सपोर्ट कमोडिटीज. आता तुमच्या लक्षात येईल की इथे जे आहे इथे 10 वेगवेगळे असे टॉप वस्तू दिलेल्या आहेत ज्यांची एक्सपोर्टिंग इंडिया करतो. म्हणजे या 10 वस्तूची सर्वात जास्त एक्सपोर्ट भारताद्वारा अन्य देशांमध्ये करण्यात येते. त्या वस्तू कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्स. सर्वात पहिल्यांदा पहा पेट्रोलियम प्रोडक्ट्स. आता इथे तुम्हाला समजून घेण्यासाठी एक गोष्ट आहे की सर्वात जास्त इम्पोर्ट आपण पेट्रोलियमचीच करतो आणि पेट्रोलियम प्रोडक्टची एक्सपोर्टिंग करतो. म्हणजे आपल्याकडे भारतात पेट्रोलच्या खाणी वगैरे तर नाहीये, तरी देखील आपण इम्पोर्ट करतो आणि त्याच्याच आधारावरती आपण एक्सपोर्ट पण करतो पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ओके. त्याच्यानंतर जे आहेत ते प्रिशियस स्टोन्स जे आहेत, पेरल स्टोन्स किंवा सेमी प्रिशियस स्टोन्स, मौल्यवान रत्न ज्याला म्हणतो आपण, हिरे किंवा जे खडे असतात त्याला तुम्ही म्हणतात हिरे दागिनेच्या संदर्भात असणारा हा कंटेंट आहे. प्रिशियस मौल्यवान रत्न. ओके. तर त्यांची विक्री म्हणा किंवा एक्सपोर्ट म्हणा ते भारताद्वारा जास्त केली जाते. ड्रग फॉर्म्युलेशन, बायोलॉजिकली हे जे ड्रग असतात किंवा औषध निर्माण, औषधी रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्यांची पण एक्सपोर्टिंग इंडिया जास्त करते. गोल्ड अँड अदर प्रिशियस मेटल्स मीन्स ज्वेलरी, सोनं आणि सोन्याद्वारा निर्मित केलेल्या ज्या ज्वेलरी असतात, ओके, दागिने जे असतात त्यांची देखील विक्री मीन्स एक्सपोर्टिंग इंडियाद्वारा जास्त प्रमाणात केली जाते. आयरन अँड स्टील देखील तर हा तर टाटा उद्योगाद्वारा तयार करण्यात टाटा उद्योगाची देण आहे. जेणेकरून आपण काय करतो, भारतामधून जास्त एक्सपोर्टिंग केली जाते आयरन अँड स्टीलच्या संदर्भात. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक मशिनरी अँड इक्विपमेंट. इलेक्ट्रॉनिक ज्या मशिनरी आहेत त्या आणि त्या मशिनरीच्या संदर्भात जे असणारे जे इक्विपमेंट्स आहेत त्यांची देखील एक्सपोर्टिंग भारताद्वारा जास्त प्रमाणात करण्यात येते. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिकल्स जे आहेत, जे रसायनशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे केमिकल्स असतात, ऑर्गॅनिक केमिकल्स असतात, ते त्यांची देखील आपण भारताद्वारा जास्त विक्री केली जाते, मीन्स एक्सपोर्ट केली जाते. नेक्स्ट कॉटन इन्क्लुडिंग ऍक्सेसरीज. कॉटन पहा तुम्ही, कापूस आणि कापसाच्या संदर्भात असणारे वेगवेगळे ऍक्सेसरीज आहेत त्यांची देखील सर्वात जास्त विक्री भारतातून केली जाते, मीन्स एक्सपोर्ट जास्त केली जाते. ओके. मोटर व्हेकल्स आणि कारची पण भारताद्वारा जास्त विक्री करण्यात येते. आणि मरीन प्रोडक्ट्स जे आहेत ते देखील समुद्री ज्याला आपण वस्तू मरीन प्रोडक्ट ते देखील एक्सपोर्टिंग जास्त प्रमाणात होते. तर या लिस्ट वरून तुमच्या लक्षात येईल की भारतातून सर्वात जास्त एक्सपोर्टिंग कोणत्या वस्तूंची केली जाते. हे तर झालं ह्याच्या संदर्भात. आता इथे कंटिन्यू पहा की अशा 10 वस्तू सर्वात जास्त भारतामध्ये आयात केल्या जातात, इम्पोर्ट केली जाते, अशा 10 वस्तू कोणत्या आहेत पहा. तुम्हाला म्हटलं की पेट्रोलियम जो कच्चं तेल असतं, पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत ते कच्चं तेल म्हणा किंवा हे म्हणा पेट्रोल म्हणा, त्यांची आयात जी आहे ती भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात केली जाते. आणि याच क्रूड ऑइलला परत प्रोसेसिंग करून आपण तेच ऑइल परत एक्सपोर्ट करतो. त्यामुळे पेट्रोलियम प्रोडक्ट सर्वात जास्त आपण आयात करतो आणि त्याची सर्वात जास्त विक्री करतो. हा कंटेंट लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला एमसीक्यू मध्ये सर्वात विचारला जाऊ शकतो की भारताद्वारा सर्वात जास्त कुठल्या वस्तूची आयात केली जाते. तर ऑप्शन्स असतील पेट्रोलियम, क्रूड पेट्रोल, त्यानंतर आयरन अँड स्टील, नंतर ऑर्गॅनिक केमिकल्स, ऑल ऑफ दीज. त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचं पेट्रोलियम किंवा क्रूड पेट्रोलियम प्रोडक्ट. ओके. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पेट्रोलियमची जास्त होते. त्यानंतर गोल्ड आपण सर्वात जास्त आयात करतो आणि त्या गोल्डचं परत दागिन्यांमध्ये रूपांतर करून आपण परत त्या वस्तू बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट पेट्रोलियम प्रोडक्ट्स. इथे 2 पेट्रोलियम प्रोडक्ट, एक क्रूड आणि दुसरं प्रोसेस्ड पेट्रोलियम प्रोडक्ट याला म्हणू आपण, प्रोसेस्ड पेट्रोलियम प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोल, कोक अँड ब्रिक्विस्ट. ओके. याच्यामध्ये कोल, कोक जे आहे आणि सोन्याच्या संदर्भातला जे आहे, खनिज संपत्ती जे आहे त्याच्या संदर्भातला हे जे प्रोडक्ट्स असतील ते आपण सर्वात जास्त इम्पोर्ट करतो. ओके.
नेक्स्ट प्रिशियस स्टोन्स, परत त्याचं कंटेंट आहे, प्रिशियस स्टोनचा पण कंटेंट आहे, आपण जी सर्वात जास्त इम्पोर्ट करतो. नंतर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स पण आहे, इलेक्ट्रॉनिक जी चायनाकडून सर्वात जास्त आपली इम्पोर्ट होते. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट तुम्हाला माहितीच आहे कोणते आहेत, कसे आहेत. ओके. नेक्स्ट आहे टेलिकॉम इन्स्ट्रुमेंट्स. टेलिकॉम इन्स्ट्रुमेंट्स मोबाईल असेल किंवा टेलिकम्युनिकेशन रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स असतील, जे तुम्ही आता हेडफोन यूज करता किंवा तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तो देखील एक इम्पोर्ट केलेलंच प्रोडक्ट आहे. तुम्ही तुमच्या हातामध्ये किंवा तुम्ही मोबाईल रिलेटेड जे वेगवेगळे कंटेंट्स किंवा इक्विपमेंट गॅजेट्स तुम्ही जर वापरत असाल तर ते देखील एक्सपोर्ट केलेलेच आहेत. ओके. ऑर्गॅनिक केमिकल्स पण आपण सर्वात जास्त प्रमाणात इम्पोर्ट करतो. इंडस्ट्रियल मशिनरी फॉर डेअरी एक्सेट्रा. इथे इंडस्ट्रियल मशिनरी ज्या आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण इम्पोर्ट करतो. ओके. इथे कॅपिटल मशिनरी पण इथे तुम्ही म्हणू शकता, जे आवश्यक कॅपिटल मशिनरी आहे ती आपण इम्पोर्ट करतो. नेक्स्ट आयरन अँड स्टील. आयरन अँड स्टील इम्पोर्ट सर्वात कमी प्रमाणात करतो. मीन्स काय की आहे प्रमाण याचं जास्त, पण या लिस्ट मध्ये सर्वात जास्त शेवटचा नंबर आहे आयरन अँड स्टीलचा. याचं कारण आपण इंडियामध्ये आयरन अँड स्टील रिलेटेड खूप साऱ्या कंपन्या आपल्या भारतामध्ये आहेत जे चांगलं प्रोडक्शन करतात. तर या कमोडिटीज आहेत जेणेकरून आपण टॉप इम्पोर्ट्स आणि टॉप एक्सपोर्टच्या संदर्भात आपण यांना रेफरन्सला घेऊ शकतो. नेक्स्ट इथे तेच कंटेंट आहे, इथे एक्सपोर्ट इम्पोर्ट ऍज अ कम्पॅरेटिव्हली मी इथे लिहिलेलं आहे. आता पाहूया की कोणत्या देशाला सर्वात जास्त एक्सपोर्ट भारताद्वारे केली जाते. भारतातून असा कोणता देश आहे ज्याला आपण सर्वात जास्त विक्री करतो किंवा एक्सपोर्ट करतो? असे कोणते देश? असे 10 देशांची लिस्ट इथे आपण केलेली आहे ज्यांना आपण सर्वात जास्त एक्सपोर्ट करतो. सर्वात जास्त एक्सपोर्टिंग मीन्स भारतामध्ये तयार होणारी वस्तू आपण सर्वात जास्त कोणत्या देशाला विकतो? तर युएसए मीन्स अमेरिकेला आपण सर्वात जास्त विक्री करतो. त्याच्यानंतर युएई. ओके. युएई ला आपण विक्री करतो. त्याच्यानंतर चायना. युएई म्हणजे कोणता? दुबई. ओके. तर युएई ला आपण तो विक्री करतो, 2 नंबरची कंट्री आहे. नेक्स्ट चायनाला पण आपण जास्त वस्तूंची विक्री करतो मीन्स एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट आहे हाँगकाँग. हाँगकाँग, चायना या देशांसोबतच आपण सिंगापूरला पण अधिक प्रमाणामध्ये विक्री करतो. नेक्स्ट आहे युनायटेड किंगडम, युके ज्याला आपण इंग्लंड म्हणतो. युके, इंग्लंडला देखील आपण जास्त एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट आहे नेदरलँड, जर्मनी, बांगलादेश आणि नेपाळ. ओके. इथे पहा की तुम्हाला जे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट कोणती आहे की सर्वात जास्त भारतातून कोणत्या देशाला वस्तूंची विक्री केली जाते किंवा एक्सपोर्ट भारताद्वारे सर्वात जास्त कोणत्या देशाला केली जाते? तर त्याचं उत्तर आहे युएसए म्हणजे अमेरिका. ठीक आहे. बाकी लिस्ट तुम्ही रीड करू शकता. हे तर झाला एक पार्ट. आपण दुसरा पण पार्ट पाहूया की अशा 10 देश कोणते आहेत ज्या देशांकडून आपण सर्वात जास्त इम्पोर्ट करतो. असे 10 देश कोणते आहेत? सर्वात जास्त इम्पोर्ट आपण कुठून करतो? तर चायनाकडून करतो. पहा की चायना या देशाकडून सर्वात जास्त इम्पोर्ट, सर्वात जास्त रुपयांची इम्पोर्ट म्हणा किंवा वस्तूंची इम्पोर्ट जी आहे ती आपण चायनाकडूनच करतो. त्यानंतर युएसए चा नंबर येतो. ज्या पद्धतीने आपण युएसए ला सर्वात जास्त वस्तू विकतो त्याच्याच आधारावरती आपण त्यांच्याकडून पण जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करतो. इथे लक्षात येईल की चायना आणि युएसए कडून आपण सर्वात जास्त वस्तू खरेदी करतो मीन्स इम्पोर्ट करतो. त्याच्यासोबतच युएई आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, स्वित्झर्लंड आहे, हाँगकाँग आहे, कोरिया आहे, सिंगापूर आहे आणि इंडोनेशिया आहे. पहा की इथे आपलं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. आपण ज्या देशांना वस्तू एक्सपोर्ट करतो आणि ज्या देशांकडून वस्तू इम्पोर्ट करतो या दोन्ही देशांमध्ये, या दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये जे सेम कंट्रीज आहेत ती आहे चायना, युएसए. ओके. हाँगकाँग, सिंगापूर. बाकी जे आहे इम्पोर्टच्या बाबतीत पहा इथे तुम्हाला युएई दिसतंय, सौदी अरेबिया, इराक, स्वित्झर्लंड. सौदी अरेबिया आणि इराक का दिसतं? कारण इथून आपण सर्वात जास्त पेट्रोलियम प्रोडक्टची आयात करतो, इम्पोर्ट करतो, म्हणून इथे त्यांचं नाव आलेलं आहे. युएई असेल, सौदी अरेबिया असेल, इराक असेल, हे सर्व पेट्रोलियम किंग कंट्रीज आहेत. ओके. स्वित्झर्लंड, हाँगकाँग, कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया यांच्याकडून आपण पेट्रोलियमच्या व्यतिरिक्त ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्याचं काम करतो. कोरिया जे आहे
इंडोनेशिया म्हणा किंवा कोरिया कडून आपण इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट जास्त प्रमाणात खरेदी करतो. ओके, चायनाकडून तर आपण ज्या वस्तू तुम्हाला सर्व दिसतात त्या सर्व आपण चायनाकडून खरेदी केलेल्या आहेत किंवा इम्पोर्ट चायनाने आपल्या इथे इम्पोर्ट केलेलं आहे. इथे तुम्हाला लिस्ट लक्षात ठेवता येईल. ही जी आहे ही कंपॅरेटिव्हली इम्पोर्ट एक्सपोर्टची लिस्ट दिलेली आहे. बाकी युएसए, युएई, इथे युएईचा दुसरा नंबर आहे, पण इथे युएसए चा दुसरा नंबर आहे इम्पोर्टच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, ही लिस्ट थोडीशी लक्षात ठेवा. याच्यातले सर्वात फक्त हायेस्ट एक्सपोर्ट कुठल्या देशाला करतो आणि हायेस्ट इम्पोर्ट कुठल्या देशाकडून करतो, हे या दोन देशांची नावं लक्षात ठेवा. एमसीक्यू साठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. एक्सपोर्ट साठी युएसए आणि इम्पोर्ट साठी चायना, हे दोन कंट्री लक्षात ठेवा. ठीक आहे, हा चार्ट तुम्ही ओव्हरलुक करू शकता. इथे कंपॅरेटिव्ह लिहिलेला आहे चार्ट कशा पद्धतीने आहे ते. सर्व्हिसेसच्या बाबतीत जर संदर्भ आपण विचार केला, हे तर झाला गुड्सच्या संदर्भात, पण टॉप सर्व्हिसेस एक्सपोर्ट जे आहे, आपण भारतातून किंवा भारताद्वारा ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात किंवा इतर देशाकडून ज्या सर्व्हिसेस घेतल्या जातात, म्हणजे सर्व्हिस इम्पोर्ट केली जाते, त्यांचा इथे कंपॅरेटिव्ह चार्ट दिलेला आहे. आपण सर्वात जास्त कुठल्या, हा जो कॉलम आहे हा एक्सपोर्ट वाला आहे, आपण काय एक्सपोर्ट करतो, आणि हा जो पार्ट आहे हा इम्पोर्ट वाला आहे, आपण काय इम्पोर्ट करतो आणि काय एक्सपोर्ट करतो, या दोन कंटेंट इथे कंपॅरेटिव्हली या चार्ट मध्ये, या स्लाइड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आपण एक्सपोर्टचा अगोदर सर्वात पहिल्यांदा विचार करूया. सर्वात जास्त एक्सपोर्ट भारत कोणत्या सर्व्हिसेस करतो? तर उत्तर त्याचा आहे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस. आपण भारताद्वारा सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारी सर्व्हिस जी आहे ती आहे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस. तिचा जो पर्सेंटेज आहे तो 40 ते 45च्या दरम्यान आहे. पूर्वीपासून गेल्या दशकापासून सगळ्यात जास्त सर्व्हिसेस आपण ची एक्सपोर्ट करतो ती म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस. त्याच्या खालोखाल फॉलोड बाय बिझनेस सर्व्हिसेस ऍट अबाउट 80 to 20%. त्याच्यानंतर जे बिझनेस सर्व्हिसेस आहे, मग याच्यामध्ये फायनान्शियल असेल किंवा नॉन फायनान्शियल बिझनेस सर्व्हिसेस असतील, त्या पण आपण प्रोव्हाइड करतो इतर देशांना. मीन्स बिझनेस सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करण्याचा जो आपला लिस्ट मध्ये जो नंबर आहे तो दुसरा नंबर आहे. थर्ड जो आहे तो ट्रॅव्हल पण आपण नियर अबाउट 15% आपण एक्सपोर्ट करतो ट्रॅव्हल. ओके, 10 to 15%, 11 to 14% मीन्स 15% आसपास. ओके, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्स, ट्रान्सपोर्टेशन जी सर्व्हिसेस आहे ती देखील आपण सर्वात जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करतो, त्याची देखील आपण विक्री जास्त प्रमाणात करतो. इथे चार कंटेंट लक्षात ठेवा सर्व एक्सपोर्टच्या संदर्भात. सर्वात पहिल्यांदा आहे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस. आपण काय एक्सपोर्ट करतो? सॉफ्टवेअर सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो. त्यानंतर बिझनेस सर्व्हिसेस जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करतो. त्यानंतर आहे ट्रॅव्हल आणि त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन. तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंटच्या लिस्ट मध्ये ज्या 12-13 वेगवेगळ्या सर्व्हिसेस दाखवलेल्या होत्या, त्या सर्व्हिसेस मध्ये हे कंटेंट होते. त्यावेळेस तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण कॉम्प्युटर आणि आयटी रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये आपला भारत नंबर 1 ला आहे. नंबर 1 ला असण्याचं कारण काय? कारण आपण आपली जी एक्सपोर्ट आहे त्या एकूण एक्सपोर्टच्या जवळपास 50% जी एक्सपोर्ट आहे ती आपण सॉफ्टवेअरची करतो. म्हणूनच पूर्ण विश्वामध्ये इंडियाला आयटी हब असं म्हटलं जातं, अशी त्याची ओळख बनत आहे. पूर्ण जगामध्ये जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब पुण्याला म्हटलं जातं, तसं पूर्ण जगामध्ये आयटी हब या भारताला म्हटलं जातं. इथे भारताचा इंटरनॅशनल लेवलवरती जो गुडविल वाढत आहे किंवा जी नाव उजागर होत आहे, त्याचं नेमकं कारण जे आहे ते सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आहे. ओके, या आता गोष्टी तुम्हाला एक्सपोर्ट रिलेटेड कळायला. आता दुसरी बाजू पाहूया की इम्पोर्ट. सर्वात जास्त इम्पोर्ट बाहेर देशांकडून भारत कोणत्या सर्व्हिसेस जास्त खरेदी करतो? इम्पोर्ट सर्वात कुठल्या सेवांची करतो? त्याचं उत्तर आहे टॉप 3 आपण पाहूया. इथे टॉप 3 मध्ये सर्वात जास्त बिझनेस सर्व्हिसेस. बिझनेस सर्व्हिसेस ज्या पद्धतीने आपण एक्सपोर्ट करतो त्याच पद्धतीने सर्वात जास्त इम्पोर्ट करणारा हा कंटेंट आहे, हा सर्व्हिसेस वाला पार्ट आहे. सर्वात जास्त आपण बिझनेस सर्व्हिसेस इम्पोर्ट करतो, त्या खालोखाल आपण ट्रॅव्हलिंग सर्व्हिसेस इम्पोर्ट करतो आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस इम्पोर्ट करतो. इथे तीन कंटेंट सेम आहेत, ऍज इट इज एक्सपोर्ट मध्ये पण आहेत, बिझनेस, ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट.
एक्सपोर्ट मध्ये पण आहे आणि इम्पोर्ट मध्ये पण आहे. ओके, पण या दोन्हीमध्ये जो मेन डिफरन्स जो आहे तो सॉफ्टवेअर सर्व्हिसेसचा आहे, जो आपल्या भारताची एक वेगळीच ओळख निर्माण करते. ठीक आहे, हे तर लक्षात आलं तुम्हाला. पुढे जाऊया. पुढचा तो पॉइंट जो आहे तो वेगळा पॉइंट आहे, कंटेंट FDI चा आहे तो. इथे आपला जो फॉरेन ट्रेड पॉलिसीचा कंटेंट आहे तो कम्प्लीट नाही होणार, पण फॉरेन ट्रेड पॉलिसीला समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला FDI म्हणजे काय ते पण समजून घेणं आवश्यक आहे. ओके, तुमच्यापैकी आतापर्यंत बऱ्याच जणांनी FDI हा शब्द ऐकलेलाच असेल. काय, कुठपर्यंत हा FDI शब्द तुम्हाला माहिती आहे, याचं नॉलेज कुठपर्यंत आहे, किंवा याच्या संदर्भात तुम्हाला काय अद्यापपर्यंत काय माहिती झालेली आहे हे तुम्ही मला शेअर करू शकता. त्यानंतर आपण हा कंटेंट कंटिन्यू करूया. काय तुम्ही तुमच्यापैकी कोणी बोलू शकणार आहे का? तर तुमच्यापैकी कोणाला जर बोलायचं असेल तर तुम्ही स्वतःचा आवाज जो आहे तो अनम्यूट करा आणि माझ्यासोबत कम्युनिकेट करा. FDI नेमकं कशाला म्हणायचं, काय आतापर्यंत तुमच्या लक्षात काय आलेलं आहे की पायल, गणेश, माधुरी, मयुरी, पल्लवी, पायल, FDI नेमकं काय असतं? काय असतं FDI? बोला मयुरी. पायल, कारण FDI ही जी कॉन्सेप्ट आहे ना ही खूप वास्ट आहे. तुम्हाला याच्या संदर्भात कितपत नॉलेज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की मी याचं एक्सप्लेनेशन ची लेबल कुठपर्यंत ठेवू, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर मी याला जास्त एक्सप्लेन नाही करणार. जर तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर मी तुम्हाला स्टार्ट पासून ते एंड पर्यंत सर्व काही एक्सप्लेन करेल याच्या संदर्भात, म्हणून जेणेकरून आपल्याला पुढचा कंटेंट जो आहे तो हा आपला सप्लिमेंटरी कंटेंट आहे फॉरेन ट्रेड पॉलिसी समजून घेण्यापूर्वी. कारण फॉरेन ट्रेड पॉलिसी सर्वात जास्त संबंध येतो तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सोबत. ओके, तर त्याच्यासाठी हा कंटेंट जो आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. काय हरकत नाही. FDI चा फुल फॉर्म सर्वात अगोदर लक्षात ठेवा की MCQ साठी हा येणारा प्रश्न आहे. FDI चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. दुसरा एक याच्या संदर्भात आहे, इथे FDI म्हटलं आहे, दुसरा शब्द येतो FII. FII, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. पुन्हा एक वेगळा प्रकारचा शब्द येतो FPI. FPI याचा फुल फॉर्म होतो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. ओके, आता इथे आपल्याला तीन शॉर्ट मध्ये मी म्हटलंय FDI, FII आणि FPI. या तीन कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, आता बेसिक ग्राउंड लेवलवरती जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपण माहिती की हा पॅराग्राफ एकदा रीड करा तुमच्या लक्षात येईल. अ पर्सन resident outside India may have a foreign investment in any particular Indian company, either as a foreign direct investment or as a foreign portfolio investment. A person resident outside India, एखादा व्यक्ती जो भारताच्या बाहेर राहतो, एक असा व्यक्ती जो भारताच्या बाहेर राहतो आणि तो भारताचा नागरिक नाहीये. ओके, तो व्यक्ती ज्या वेळेस भारतामधल्या एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस त्या
इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जातं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आता काय इन्व्हेस्टमेंट करतो, कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, किती प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो, याच्या वरती एफडीआय म्हणायचं की एफआयआय म्हणायचं हे डिपेंड करतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस इतर देशातला व्यक्ती भारतामधल्या एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो, त्यावेळेस त्या गुंतवणुकीला म्हटलं जातं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. एक गोष्ट लक्षात आली, इथे व्यक्ती मी आता समजा आपण सर्वजण भारतामध्येच राहतात आणि तुम्ही एखाद्या मुंबईमध्ये असणाऱ्या एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले किंवा त्या मुंबईमध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्यावेळेस तुम्ही त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणाल का? म्हणाल का? या प्रश्नाचं उत्तर द्या. मग त्या तुम्ही काय म्हणाल? जर तुमच्यापैकी एकाने जर मुंबईमध्ये असणाऱ्या एखाद्या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट केली असेल, तर त्याला तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणाल का? नाही म्हणणार का? कारण इथे जो कंटेंट इम्पॉर्टंट आहे तो आहे रेसिडेंटचा, आउटसाइड इंडिया मीन्स नॉन रेसिडेंटचा. इथे इन्व्हेस्टमेंट करताना तो व्यक्ती नॉन रेसिडेंट असला पाहिजे, मीन्स आपल्या भारतातला रहिवासी नसला पाहिजे, इतर देशातला तो रहिवासी असला पाहिजे. आता समजा तुम्ही ज्यावेळेस मुंबई मधल्या एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली तर त्याला आपण एफडीआय म्हणत नाही. परंतु तुम्ही जर एखाद्या इंग्लंड मधल्या एखाद्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट केली तर त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणू शकता की मी एफडीआय मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली इंग्लंड मधल्या एखाद्या कंपनी. मग ती कंपनी इस्टॅब्लिशमेंट करताना जर तुम्ही इन्व्हेस्ट केली असेल तर त्यावेळेस त्याचा क्रायटेरिया वेगळा असतो, मीन्स त्याला त्या इन्व्हेस्टमेंटला त्या गुंतवणुकीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने एक नाव देऊ शकता. तुम्ही मध्यंतरीच ऑलरेडी स्थापन झालेली कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये जस्ट तुम्ही एक 2% जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचं नाव पण तिथे वेगळं होऊन जातं. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 10% जास्त जर गुंतवणूक केली असेल तर त्यावेळेस देखील त्या इन्व्हेस्टमेंटचं नाव बदलून जातं. आपल्याला हे बेसिक आणि जे बारकावे आहेत या हे सर्व बारकावे इथे लक्षात घ्यायचे आहेत. गुंतवणुकीमधले बारकावे. इथे पर्सेंटेज चेंज झालं किंवा सेक्टर चेंज झालं किंवा कंटेंट चेंज झाला तर इथे या गुंतवणुकीचं नाव बदलतं. तुम्ही कशामध्ये गुंतवणूक करता आहात, किती प्रमाणात गुंतवणूक करता आहात, किती पर्सेंटेज मध्ये गुंतवणूक करता आहात, ती गुंतवणूक करण्यासाठी गव्हर्नमेंटची काही नियम कायदे आहेत की नाही आहेत, किती ओपनली इन्व्हेस्टमेंटसाठी सेक्टर आहे का रिस्ट्रिक्टेड सेक्टर आहे, या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला एफडीआय मध्ये करायचा आहे. ओके, इथे बेसिक जर तुम्हाला सांगायचं झालं की व्हॉट इज एफडीआय. एफडीआय और फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मीन्स investment through capital instruments by a person a resident outside India. FDI means investment through capital instruments. आता इथे हा शब्द लिहिलेला आहे स्पेशली. एफडीआय म्हणजे काय? एफडीआय ही एक कॅपिटल इन्स्ट्रुमेंट मध्ये करण्यात येणारी इन्व्हेस्टमेंट आहे जी एका अरहिवासी व्यक्तीने भारतामधल्या कंपनीमध्ये केलेली असेल तर. लक्षात येते पॉइंट. इन कॅपिटल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला शेअर्स माहितीये, डिबेंचर माहितीये, ट्रेझरी बिल माहितीये, ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज माहितीये, बॉन्ड्स माहितीये. हे जे आहेत हे काय आहे? हे कॅपिटल इन्स्ट्रुमेंट्स आहे. हे इन्स्ट्रुमेंट चेंज झालं की त्या गुंतवणुकीचा प्रकार मात्र चेंज होऊन जातो. मग एफडीआय साठी एक्झॅक्ट कोणती गुंतवणूक आहे ही समजून घेणं आवश्यक आहे. इन अन अनलिस्टेड कंपनी, अनलिस्टेड इंडियन कंपनी or in 10% or more the post issue of dividend.
आता हा जो एफडीआयचा कंटेंट आहे इथे कव्हर होणार नाही, आपण याला उद्या कंटिन्यू करूया. वेळेवरती आता फक्त तुमचाच क्लास घेणं बाकी आहे, त्यामुळे आपण उद्या ऑन टाइम भेटा. ज्यावेळेस तुम्हाला मी मेसेज करेल त्याच वेळेला तुम्ही जॉईन व्हा, कारण आता 1च मिनिट बाकी आहे. 1 मिनिटामध्ये आपला हा क्लास संपून जाईल. उद्या आपण ऑन टाइम भेटूया. उद्यापासून आपण 2 क्लास घेणं शक्य असेल तर 2 क्लास घेऊन पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर उद्या क्लासचं टायमिंग मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करेन. तर वेळेत जॉईन व्हा, इतरांना जॉईन करायला सांगा, कारण एक्झाम आता लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. आपला नियर अबाउट अर्धा सिलेबस कव्हर होत आलेला आहे. फक्त आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करू शकतो. फक्त कंटिन्यूली तुम्हाला जॉईन होणं अपेक्षित आहे.